वेलकम बैक टू खान इखलाक ऑफिशियल। आज हम आए हैं शिवसेना के एक बैठक बोल सकते हो या एक शाखा बोल सकते हो छोटी सी, जहाँ पे चिमटपाड़े का बहुत दिन से मसला चल रहा है। तो यहाँ के जो बड़े बड़े लोग हैं मेरे साथ में हैं, उनके लिए एक छोटा सा एक इंटरव्यू करेंगे कि ये मसला क्या चल रहा है। और हमारे सार से भी कुछ बड़े लोग आए हैं, उनसे भी बात करेंगे, उनका इंट्रोडक्शन भी लेंगे। आप बने रहिए। तो ये आप देख सकते हैं यहाँ के पूरे लोग हैं जुड़े हुए हैं। तो मैं पहले जो हैं हमारे विपिन दा, उनसे बात करेंगे क्या ये मसला क्या है। विपिन भाई, ये मसला क्या आप बताएंगे जरा। मसला ये है कि चिमटपाड़े विभाग का जो पानी है गटर का या बारिश का जो पानी है, उसका जो जाने के जो आउटलेट्स है वो मार्स होटल के अंदर से है। तो मार्स होटल के अंदर का जो नाला है वो 2022-20 से उनको परमिशन दिया गया है और आदेश दिया गया है बीएमसी से कि उन्होंने वो 3.4 मीटर डेप्थ का नाला उनको बनाना है। लेकिन ये लोग उस 2020 से ही इस 5 साल से तो यही सुनते आ रहे हैं हम लोग कि अगले साल करेंगे, 2 महीने के बाद करेंगे, 2 महीने के बाद करेंगे। ये मसला हर वक्त का है। ये 2006 में जो बात हुई थी उस हिसाब से जो पाइपलाइन थे उसको चेंज करने की बात थी, तो आज तक तो पाइपलाइन तो चेंज नहीं हुई है। हमें तो सबजन का मतलब सबजन जितने भी चिमटपाड़े के रहवासी हैं उनके तरफ से हम आज मोर्चा निकाल रहे हैं। और हमने तो बीएमसी को बार बार ये सब बोलने के बाद भी बीएमसी से हमें कोई अच्छी तरह से रिप्लाई या रिस्पांस नहीं आ रहा है। तो हम तो चाहते हैं कि हम तो जाके वहाँ पे मार्स होटल के जो भी विकासक है उनको रिक्वेस्ट करेंगे कि भाई साहब आप लोग इसका हमको डेडलाइन दीजिए। एक बार डेडलाइन देने के बाद ही हम लोग उसके ऊपर भी बाद में आके बात करेंगे, बट डेडलाइन तो हमें दीजिए कि बाबा ये कभी तक खत्म होगा। हर साल हम आपके पास आएंगे, हर साल आप नया नया साल बताएंगे, तो ये तो नहीं चलने वाला है ना। बार बार इसको खत्म करना है हमको। ठीक है, सार से हमारे नेकलेस सर भी हैं, ये बहुत ही एक्टिव रहते हैं और इनका खुद का एक एनजीओ भी है। नेकलेस सर, आपने ये बोलना चाहता हूँ कि ये पार्टी लेवल पे हो रहा है कि मोहल्ला लेवल पे हो रहा है। ये मोहल्ला लेवल पे हो रहा है और ये सबका भले के लिए हो रहा है। ये चिमटपाड़े के अंदर में 2007 से लेके आज तक देखता है स्थिति हर साल बिगड़ती जा रही है। ये ड्रेनेज सिस्टम अगर बीएमसी वाला सुधार नहीं सकता है तो सब लोग वार्ड ऑफिसर के साथ में इन लोग ने राजीनामा देना पड़ता है। ये ऑनेस्ट टैक्स पेयर लोग को सता के आपको क्या मिलेगा। ये तो आज हम लोग एक ट्रेलर बताने वाले हैं, आने वाले दिन के अंदर अच्छी तरफ से आपको पिक्चर बताएगा। अभी ये तो मैं शुरुआत कर रहा हूँ कि मैं एक रिक्वेस्ट करने वाले यंग यूथ को कि आप रोज ट्विटर का उपयोग करो और जितने ऑफिसर को बदनाम करने का ट्विटर के माध्यम से करो। जब ट्विटर उनके ऑफिस में पहुंचेगा और फिर उसका आपको नतीजा देखो। मैं भी बहुत सा संघर्ष करते आया हूँ। मुंबई शहर के अंदर हमारा वॉचडॉग फाउंडेशन आंदोलन करते हैं, रोड पे हमारी जिंदगी है। अगर हमको न्याय नहीं मिला तो समझ जाओ ये तो ट्रेलर है, पिक्चर आने वाले दिन में बताएंगे। थैंक यू सर। ये देख सकते हैं आप, हर पार्टी के लोग यहाँ बैठे हुए हैं, फाउंडेशन के भी लोग हैं, काफ़ी सब बैठे हैं जिनकी एक ही मंशा है कि यहाँ चिमटपाड़े का साफ सफाई नाला कब बनेगा, जो एक होटल की वजह से रुका हुआ है। आप लोग का धन्यवाद, थैंक यू सो मच। चिमटपाड्याचे सगळे रहिवासी माझ्यासोबत आज आलेले आहेत। जन आक्रोश, कारण हा लोकांचा आक्रोश आहे आणि जवळजवळ गेली 5 वर्ष हा आक्रोश सुरू आहे। माझ्याकडे हा जो विषय आलेला आहे आणि एक स्थानिक लोकल आमदार ज्यांचं काम लोकप्रतिनिधी म्हणून माझं जे काम आहे की लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांना जो त्रास होतोय त्याकरता त्यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहणं, त्यांचं नेतृत्व करणं, त्याकरता मी आज इकडे मोर्चा आणलेला आहे। मी सर्वप्रथम इकडचे जे रहिवासी आहेत, माजी नगरसेवक असतील, परत सगळ्या पक्षाचे, इथे असं पक्ष म्हणून नाही तर इथे ज्या रहिवाशांना त्रास होतो ते सगळे माझ्यासोबत आलेले आहेत। आम्हाला इकडे स्टंटबाजी पण करायची नव्हती। हे जर काम वेळेत झालं असतं तर आम्हाला मोर्चा आणायची गरजच पडली नसती।
2020 पासून या कंपनीचं काम चालू आहे आणि माझ्याकडे माझे शाखा प्रमुख बिपिन शिंदे शॉर्टकट आता आम्ही काय विचार केला, आता शेवटची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट घेऊन गेली, त्याच्यामुळे हा प्रश्न कधीच लागणारच नाही ना. हे दरवर्षाचं चालू आहे 5 वर्षापासून, किती वेळ घेणार ते माहीत नाही. आम्ही आता आपल्याकडे एक रिक्वेस्ट निवेदन घेऊन आलेलो आहे की तुमच्याकडून आम्हाला काय मिळतंय, त्याची काय अपेक्षा आहे, आम्हाला कधीपर्यंत लास्ट डेडलाईन. आणि दरवेळेला आंदोलन करणं, दरवेळेला लोकांना जमा करणं, दरवेळेला हे करणं, याच कामासाठी आपण एकच पॉईंट आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे भरपूरशी वेळ नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमचं एक निवेदन आपल्याला देतोय, त्या निवेदनवर हुकूम जर आपण त्याच्यामध्ये आम्हाला काही रिटर्न देत असाल. पण कसं आहे की नाल्याचं काम कधीपर्यंत होणार, नाल्याचं काम कधीपर्यंत होणार, या सगळ्या एवढ्या मोठ्या आंदोलनाचा हेतू. आता ते तुम्ही कधीपर्यंत करणार हा आमचं मुख्य हेतू. आता त्याच्यामध्ये तुम्ही कधी करणार हे तुम्ही पहिलं लिडर आहे ते आपल्याला ते आपण बघून घ्या. वाटल्या तुझ्यामध्ये डिसिजन द्याल तर बरं होईल ताबडतोब. नंतर तुमची जी डिस्कशन आहे ये हमारे विपिन दा है जो हमारे तरफ से फिर एक एलिगेशन स्टार को दे रहे हैं मास होटल को ये लेटर, और रिसीविंग कॉपी मांग रहे हैं इनकी. रिसीविंग द्याल तर मला बरं होईल. सर आपण वाटलं तर एकदा वाचून घेऊ. या सर आप पढ़ो ना, आप पढ़ो विपिन भाई, जोर से पढ़ो. हमने एक लेटर दिया हुआ है जो इनके जो विकास है उनके नाम पे है. उसमें सीसी हमने बीएमसी को रखा है और एमएलए मैडम को भी रखा हुआ है. हमने लिखा है कि रिक्वेस्ट फॉर कंप्लीशन ऑफ इनकम्प्लीट वर्क ऑफ चिमटपाड़ा नाला going through your premises. Dear Madam Sir, on behalf of Chimatpada Resident Welfare Association, we are writing to bring you your immediate attention to critical issues that has been severely affecting our community. The incomplete work of Chimatpada Nala has been causing significant problem for all the residents, particularly during the monsoon season. इसके बाद में हमने इफेक्ट्स और प्रॉब्लम डिस्कस किए इसके अंदर कि उसमें एक तो फ्लडिंग ऑफ होम्स है जिसमें फ्लडिंग हो रहा है बार बार 5 सालों से. तो उसके बाद में हेल्थ hazard है क्योंकि पानी रुकने के बाद में जो भी गंभीर डिसीजेज या जो बीमारियाँ फैल रही है उसके बारे में लिखा हुआ है. मोबिलिटी का इनकन्वीनियंस होता है, आने जाने का जो है, पानी भरने की वजह से बच्चों को स्कूल में आना जाना, उनके माँ बाप लोगों को परेशानी, वो एक लिखा हुआ है. और दूसरा मेन इम्पोर्टेंट बात कि ये सब पानी का फ्लडिंग होने की वजह से जो हमारे एग्जिस्टिंग छोटे छोटे घर हैं उन घरों का जो स्ट्रक्चरल डैमेज हो रहा है उसके बारे में भी जिक्र इसमें लेटर में किया हुआ. उसके बाद में हमने इम्पोर्टेंट बात उनको ये कही है कि आप ये भी प्रपोज द फॉलोइंग एक्शन, कि आपको क्या एक्शन है. एक तो इमीडिएट एसेट करना है आपको, क्योंकि कंडक्ट थ्रू आउट असेसमेंट ऑफ द करंट ड्रेनेज सिस्टम टू आइडेंटिफाई द गैप्स एंड रिक्वायरमेंट फॉर कम्प्लीशन. ये हमने लिखा हुआ है कि बाबा आप वो करंटली कर लीजिए, या तो होगा ही उन्होंने, बट एक बार वापस कीजिए, या हमने किया है तो बाबा क्या क्या उसमें किया हुआ है. ठीक है, डिस्कशन है बाबा कहाँ से नाला जा रहा है, कैसा कैसा पानी जाएगा वगैरह वगैरह. कंस्ट्रक्शन एंड रिपेयर वर्क ये बहुत इंपॉर्टेंट है. ये हमारा नाला कब तक बना के दोगे, ये इंपॉर्टेंट पार्ट इसमें डाला है. और रेगुलर मेंटेनेंस, जैसा कि देखो इन्होंने बनाने के बाद भी इधर ही रहना है, कहीं जाना तो नहीं है, बेच बाज के तो कहीं जाना नहीं, तो ऐसे तो उनको होल्ड करना है. तो हम चाहते हैं कि इसका रेगुलर मेंटेनेंस भी हो, कि आपका उसका रेगुलर मेंटेनेंस का आपके पास क्या, आप हमें क्या जवाब दें. ये हमने 3 पॉइंट उनको डाला हुआ है और हम चाहते हैं कि इस पर तुरंत डिस्कशन हो और रिटर्न में हमें इसका कंफर्मेशन मिले.
चाहिए तो आप हमें खाना खिलाइए, चाय पिलाइए, लेकिन हम यहाँ से अभी रिटर्न कंफर्मेशन लेने के बगैर हम जाएंगे नहीं। तो ये थे विपिन दा जिन्होंने बताया कि क्या क्या प्रॉब्लम चिमटपाड़े में है। ये मास होटल के लोग बैठे हुए हैं सामने। सर आपका क्या बोलना है इसके ऊपर? आपने इतनी बार लेटर लिया पर इसके ऊपर कोई कंफर्मेशन हमको मिला नहीं है। नहीं, उनको हमने लेटर नहीं दिया। सॉरी, बीएमसी को दिया गया। दिस इज फॉर द फर्स्ट टाइम आपके हैंड ओवर एक लेटर किया जा रहा है एक बस्ती के तरफ से जिसका पानी आपके यहाँ से होते हुए जा रहा है। पहले नाला छोटा था, बड़ा था, किसी को नहीं मालूम, पानी अब नहीं जा रहा है। तो इसके लिए आप क्या स्ट्रिक्ट एक्शन लेंगे? सर आपने देखा होगा, मराठीत बोलू का हिंदी? तुम्ही बघितलं असेल की मागच्या 10-15 दिवसात इतका पाऊस झाल्यानंतरही कुठे वॉटर लॉगिंग वगैरे झालेले नाहीये. नाला आम्ही उलट जो अगोदरची जी ड्रेन होती त्या ड्रेनला मोठं केलेलं आहे, वेट मोठी केलेली आहे. मॅडमची व्हिजिट पण झालेली 30 मेला. त्यानंतर मॅडमने जे काय आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले त्यानुसार पूर्ण स्लज वगैरे सगळं नाल्यामधलं परत डबल क्लिनिंग केलेलं. आणि आमचे व्यक्ती 24 आवर्स मागची जी वस्ती आहे त्यात कंटिन्युअस कोणालाही कुठेही काय प्रॉब्लेम असेल तर आमची माणसं रोज तिथे जातात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. कुठेही पाणी असं थांबलेलं नाही आहे साहेब. 2-2.5 मीटरचं विड्थमधून नाला अजूनही 2-2.5 फुटाच्या वर भरलेला नाही आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही तिथे पंपही लावलेला आहे. इन केस जर हाय टाईडमध्ये मिठी रिव्हरने वॉटर बॅक मारलं तर त्याकरता आम्ही पंपही लावलेले आहेत आणि कंटिन्युअस नाल्यावर आहे. आणि आतापर्यंत मेजॉरिटी काम झालेलं आहे. जे तो 2-3 स्ट्रक्चर होते त्या स्ट्रक्चरचं डिमॉलिशन चालू आहे. आणि जसंही स्ट्रक्चर डिमॉलिश होऊन मान्सून संपल्यानंतर, कारण सप्टेंबरपर्यंत आपल्याला काम करता येत नाही नाल्याचं वगैरे, मान्सूनमुळे काम नाही करता येत. सप्टेंबरमध्ये इमिजिएट काम परत वार फुटिंगवर जे काही रिमेनिंग काम आहे ते वार फुटिंगवर आम्ही कंप्लीट करणार आहे. तुम्हाला पाहिजे तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह सप्टेंबर नंतर येऊन चेक करू शकतात. कुठेही तुम्हाला वाटलं की काम हळू चालू वगैरे तुम्ही आम्हाला इन्स्ट्रक्शन देऊ शकतात की तुमच्यापेक्षा साहेब आम्हाला हे आहे की कुठेही नाल्याचं काम थांबायला नको. नाल्याचं काम लवकर करून आमच्यामुळे कोणत्याही वस्तीला कोणत्याही व्यक्तीला कुठेही त्रास व्हायला नको हे आमचं धैर्य आहे. आणि त्याकरता आम्ही कंटिन्युअस वस्तीमध्ये कंटिन्युअस गार्डिंग करून कुठे काय इश्यू असेल तर लगेच त्याला रिझॉल्व्ह करतो. आम्ही इनफॅक्ट चाळीमध्ये जाऊन जे कोणी आम्हाला सांगितलं की ह्या ड्रेन क्लिअर करून द्या त्या ड्रेनही आम्ही क्लिअर करून दिलेल्या आहेत. प्रॉब्लेम तुमच्या साईडने ज्या ड्रेन येतात साहेब त्याच्या साईज छोट्या असल्यामुळे पाणी हे होतं. आमच्या ड्रेन मोठे आहेत साहेब. आमचे ड्रेन आमचा जो नाला आहे उलट जो अगोदरचा नाला होता त्याला आम्ही मोठा केला आहे. कॉन्क्रीटचा नाला मोठा करून कुठे त्याचं सिपेज व्हायला नको याच्याकरता पूर्ण त्याला RCC कॉन्क्रीटमध्ये नाला केलेला आहे. टेक्निकल मुद्दा लागतो. टेक्निकल मुद्दा त्याच्यामध्ये मेन मुद्दा लक्षात नाही. त्यांच्या बोलण्याचा एक मेन मुद्दा मी सांगतोय त्या तुम्ही जे म्हणालात ते तुमचं म्हणणं काय की मी सप्टेंबरला काम सुरू करणार असं. पाऊस संपताबरोबर साहेब इमिजिएटली काम चालू होईल. नाही 2 मिनिटं ऐका ना सर, काम आताही चालू होतं. जूनपर्यंत काम चालू होतं. जसं पावसाळा येतो आपण नाल्याचे वगैरे ड्रेनचे काम करू नाही शकत. कारण म्हणजे तुम्ही हे सुरू करण्याचं म्हणताय सप्टेंबरला आम्ही सुरू करू. नाही हे तुम्ही नाही संपूर्ण काम सुरूच आहे. नाल्याचं कुठे थांबलेलं एंड लाईन पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर एप्रिलच्या अगोदर मुद्दा काय माहिती आहे, हर पावसाळ्यात हा मुद्दा उपस्थित होतो. तुम्ही हर पावसाळ्यात काय सांगता, पुढच्या पावसाळ्याच्या आम्ही तुम्हाला गदर बनवून देतो. सर हे कितींदा त्या गदर पिक्चर सारखं झालं, त्या कुठला गदर पिक्चर सारखं तारीख पे तारीख त्याच्या पलीकडे काय तुमच्याकडून काय आम्हाला भेटत नाही. ऐका तुम्हाला मी सांगतो. टेक्निकल गोष्ट सगळं मी मान्य करतो. आमच्या लोकांना त्या पलीकडच्या लोकांना जो त्रास होतो त्याच्याबद्दल सांगतो. तुम्हाला माहिती आहे का आमच्या इथे डेंग्यू मलेरियाचे केसेस किती वाढलेत? की हे जिम्मेदार कोण साहेब? हे तुमचं निव्वळ तुमचं प्रशासन आहे. तुमच्याकडे आम्ही किती त्रास सांगता, चिखलाचा त्रास सांगता. तुम्ही काय म्हणता आमचे आउटलेट छोटे. तुम्ही काय म्हणता आमच्या चिमटपाड्यातले येणारं जे आउटलेट छोटे आहेत. साहेब तुम्ही इंजिनियर आहात. तुम्ही आज आमच्याकडे इंजिनियर म्हणून बसतो. तर जे आउटलेट्स आहेत तुमचं जेव्हा काम चालू झालं हे बिल्डिंगचं जेव्हा तुम्ही खाली गेला त्यावेळेला सगळे तुम्ही बंद केले होते आमचे आउटलेट्स. ते मोठे करणे तुमच्या गटारीप्रमाणे करणे हे काम कुणाचं आहे? आणि दुसरं काय आहे की तुम्ही जे इनकम्प्लीट केलेलं आहे ते जर पूर्ण झालं त्याच्यानंतर तरी पण आमच्या इकडे जर भरत असेल तर तो वेगळा प्रश्न आहे ना सर.
आता काय, आता आम्ही तुमच्याकडे येण्याचं कारण ते एकच आहे की बाबा तुम्ही तुमची डेडलाईन कंप्लीट करा. तुमची डेडलाईन कधीपर्यंत ते आम्हाला सांगा. ते आम्हाला जर ऍक्सेप्ट असेल तर आम्ही ते लिहून घेऊ. आणि त्याच्यानंतर जर आमच्या विभागामध्ये पाणी भरत असेल तर तो नंतर कुठली बेबी आहे ती कोणाबरोबर बोलायचं ते आमचा प्रश्न आहे. तो आता कसं आहे की आता आम्ही तुमच्याकडे येण्याचं कारण तेच आहे ना की बाबा तुम्ही आम्हाला डेडलाईन द्यावी. फाईन. सर मैं आपकी एक बात को काट रहा हूँ. जैसा आपने बोला कि कहाँ पे भी वाटर लॉगिंग नहीं हो रहा है, दिस इज नहीं सर, एकदम फॉल्स है, एकदम फॉल्स है. क्योंकि मैं आपको बताता हूँ, मैं भी यही मोहल्ले का रहवासी हूँ. हमारे बड़ी मस्जिद के यहाँ कभी पानी नहीं भरता था. दिस इज द फर्स्ट ईयर कि हमको ब्लॉक्स रख के मस्जिद में जाना पड़ रहा है. रिवर्स कर. मैं किसी कास्ट को लेके बात नहीं कर रहा हूँ. साहब लोग आते हैं, साहब लोग वीडियो बना सकते हैं चाहे तो. दिस इज द फर्स्ट ईयर, भाई मोबाइल किसका चल रहा है, दिस इज द फर्स्ट ईयर कि मस्जिद के दर पे पानी भरा है. आज तक नहीं भरा है. सेकेंड थिंग, आप जो बोल रहे हो ये आप हमको सही में एक लॉलीपॉप दे रहे हो कि हर साल आप यही बोलते हो कि आने वाली बारिश तक हम करके देंगे. तो ये जब तक आप हमको डेडलाइन नहीं देंगे हम लोग यहाँ से जाएंगे नहीं. दिस इज, आप लोग एग्री कर रहे हैं भाई? बिल्कुल सही बात है. पानी भर रहा है, आप इसको नहीं बोल सकते हो. आपका कोई भी ऑफिसर चिमटपाड़े में नहीं घूम रहा है. अगर घूम रहा है आप कॉल करके हमको बोले कि हमारा ऑफिसर घूम रहा है, हम खुद लेके उनको बताएंगे कि पानी कहाँ भर रहा है. और सिर्फ ये आपकी होटल की वजह से. और इन्होंने 2 महीना पहला, आपके ऑफिशियल लोगों ने 2 महीना पहला हमको क्या कहा, इसमें हमारे लोग वहाँ आएंगे. समझो अगर वहाँ का जो सामने का जो पाइप डाला हुआ है वो बहुत छोटा है तो उसको हम बड़ा करके आप दे रहे हैं. 2 महीने में आपने हमारे किसी भी पदाधिकारी यहाँ से या किसी पब्लिक के साथ आपने कॉन्टेक्ट ही नहीं किया. 2 महीना आप शांत बैठ गए. जब हम लोग ने उठाव करने के बावजूद तुम अभी आम्हाला को बोल रहे की मे मध्ये आणि तुम्ही आता आम्हाला सांगताय की बाबा आम्ही तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला एप्रिल माझं एक स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. सर, माझं एक एकदम स्पष्ट मत आहे. या सगळ्यांना आम्ही इकडे येण्याचं कारण तेच आहे की तुम्ही आम्हाला डेडलाईन द्या. लेखी स्वरूपात द्या. हे पण लेखी स्वरूपात. आता ते तर लेखी स्वरूपात आहे. तुम्ही आम्हाला डेडलाईन द्यावी असं आमचं पूर्णपणे मत आहे. आता आम्ही तर सांगतो की तुम्ही 3 महिन्यात बनवा ते. आता तुम्ही काय बोलता रे, तुम्ही बोला. तर आम्ही त्याच्यावरती डिस्कस करू. ज्या प्रॉपर्टीचे आता पूर्ण होल्डिंग करतात त्याची signing वगैरे दिली. त्यांनी आपल्याला हे पत्र रिटर्नमध्ये दिलेलं आहे की नाल्याचं जे काम आहे ते या वर्षाच्या डिसेंबर एंडपर्यंत ते पूर्ण करतील. जर काही छोटं मोठं काम बाकी असेल किंवा काही थोडंसं राहिलं तर त्यांनी एक फेब्रुवारी एंड ही डेडलाईन शेवटी ठरवलेली आहे. त्याच्या पुढे हे काम आपण पण त्याच्याबद्दल काही थांबणार नाही आहोत. दुसरी गोष्ट काही छोटे मोठे आहेत तर ते त्यांनी ॲग्री केलेले आहेत. म्हणजे आपल्या सगळ्या मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आपण काही लवकर करण्याचा प्रयत्न त्यांना सांगत होतो, पण आम्ही पण विचार केला की बाबा चांगलं काम झालं पाहिजे आणि पुन्हा ते नवीन काही त्याला प्रश्न उद्भवू नये म्हणून आम्ही ते ॲग्री केलेलं आहे. डिसेंबर एंडपर्यंत ते करून देणार आहेत असं आपण हे केलेलं आहे. आणि माझ्या मते आज हा चिमटपाड्याच्या असोसिएशनचा हा एकजुटीचा परिणाम आहे की आपण जे आंदोलन घेतलेलं ते पूर्णपणे सक्सेस झालेलं आहे. आणि त्याला आपल्याला एक रिटर्नमध्ये कन्फर्मेशन मला वाटते आजपर्यंत कुठल्याही आंदोलनाला मिळाली नसेल तर ते आज आपल्याला मिळालेली आहे. खरोखरच आज खऱ्या अर्थाने सांगायचं गावात आपल्याला पदार्थ आहे गेल्या आपण चूक आहे